हे बघा एक गवळण पण आहे आपल्या सोबत. मथुरेच्या बाजाराला चालले. काय प्लॅन आहे, पार्टी करायला चाललोय. ए आम्ही आलो. ताजी फ्रेश एकदम आपण हरणाई बंदरामध्ये जाऊन घेतलेले आहे. स्पेशली टोपाला जेवण देतोय कारण आपल्याला ना चुलीवर जेवण बनवायचं आहे, गॅस नाही. दोन स्पेशल कुक आहेत, एक नंबर एकदम झणझणीत आहे. ओनली थम्सअप, काय मिक्स वगैरे काय केलेलं नाही. जेवायला बघूया आता कशी टेस्ट आहे. अरे एक नंबर. जय शिवराय मंडळी, कशा सर्वजण मजेत ना. तर आपल्या विनोद ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वांचं. आणि आज एकदम एक वेगळाच प्लॅन आहे आपला. बघतोय मागून सर्व. हे बघा एक गवळण पण आहे आपल्यासोबत. मथुरेच्या बाजाराला चालले. तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे मंडळी. आपण चाललोय आता नदीच्या दिशेने, नदीच्या वाटेला आहोत. तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, एकदम स्पेशल व्हिडिओ आहे. तर चला जातोय नदीवर. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा व्हिडिओ आहे ना तुम्ही शेअर करा. तर आम्ही 4 जण आहोत. 4घांचा आमचा प्लॅन आहे. मुकेशदा लांब राहिला काय, मी आहे, मयूर दादा, आपला रोशन आणि मागून येतोय मुकेश दादा. सावकाश रे. आणि प्रत्येकाच्या हात वजन आहे, सगळ्यांकडे ओझे आहेत. हात पण रिकामा नाही, एक हात फक्त रिकामा केलाय मोबाईल पकडाय पुरता. तर चला बघूया, नदीवर जातोय आता. बघू आणि बघू शकतो मंडळी आपली नदीची वाट कशी आहे. मस्त एकदम गावाकडच्या अशाच कोकणातल्या वाटा असतात. तर आता ह्या वाटा आहेत ना बंद होत चाललेल्या आहेत, कारण आत्ताचे लोक जास्त गाड्या घेऊन फिरतात आणि रोडनेच चालत गेले तरी रोडनेच फिरतात. ह्या पाऊल वाटा आहेत ना, पायवाटा, ते आता बंद होत चालले आहेत. परंतु नदीवर जर आपल्याला यायचं असेल तर ही वाट चालल्याशिवाय आपल्याला नदीवर येताच येत नाही. तर चला, पावसाळी दिवस आहेत, पायसुद्धा सरत आहेत, जरा सांभाळूनच जावं लागणार आहे. बघू शकतो आपण व्ह्यू. आणि ह्या खाली आहेत ना सुपारीच्या बागा आहेत. परंतु आपलं म्हणजे 2020चं मोठं वादळ झालं, त्यामध्ये बरेचसे झाडं आहेत ना मोडून गेले, त्यामुळे आता सर्व उघडं उघडं वाटतंय. तर बघू शकतो हे बघा सुपारीची झाडं आहेत. आणि आपली गवळण पुढे चालले. तर चला बघूया काय प्लॅन आहे. पार्टी करायला चाललोय. काल नुकतंच आपलं बाप्पाचं विसर्जन झालं, बाप्पा गावाला गेलेले आहेत. तर चला या मंडळी पार्टी करूया आपण. तर बघू शकतो आता आपण पायऱ्या उतरून चाललोय नदीवर आणि थोड्याच वेळात पोचू. आता आपण रस्त्यापर्यंत बाईक घेऊन आलोय आणि तिथून पुढे आहे ना आता चालत चाललोय, कारण खाली काही नदीपर्यंत काही बाईक जात नाही. कारण सामान आहे म्हणून बाईक आणला, नाही तर चालतच येणार होतो. आणि नंतर चढून जायला, नंतर खाऊन नंतरला वर चढायला भारी पडणार आहे एवढं वर जाईपर्यंत. म्हणून म्हटलं गाडी घेऊन जाऊया. बघतोय आलोय आपण. नदीचा आवाज सुद्धा पाण्याचा येतोय, खळखळाट आपल्याला आता ऐकायला. दमला आपण. लाकडं सुद्धा घरातूनच घेऊन आलोय, कारण आता पावसाळी दिवसात आपल्याला लाकडं बघायला गेलं तर ओले भेटतील, नाहीतर जर उन्हाळी दिवसात काय इकडे काय लाकडं आपल्याला मिळाली असती. तर बघू शकतो आपण आलोय. हा आपल्या नदीवरचा इथं आहे ना पूल आहे, बघू शकतोय. आणि आहे आज थोडा ऊन दिसतोय. पावसाने फक्त येऊ दे नको, कारण 3 साली जेव्हा आम्ही पार्टी केली होती त्यावेळी पाऊस आला आणि आमच्या पार्टीचा प्लॅनच सर्व बदलून गेला. इकडून पूल आहे आणि आपण आता इथे जातोय वरच्या बाजूला पुलाच्या. तर बघूया. ए आम्ही आलो. तर मंडळी फायनली आपण नदीवरती येऊन पोचलेलो आहोत.
तर मंडळी फायनली आपण आता आहे ना नदीवरती येऊन पोचलो. ज्या स्पॉटला आपल्याला पार्टी करायची आहे ना त्या स्पॉटला येऊन पोचलेलो आहोत. आणि माझा आवाजसुद्धा तुम्हाला थोडा कमी येऊ शकतो कारण नदीचा खळखळाट सुरू आहे. बघू शकतो आपले पार्टी मेंबर आता जागा साफ करायच्या तयारीला लागलेत. कारण आता आपल्याला आहे ना पार्टी तर करायची आहे म्हटल्यावर सर्व आता इकडे कसं पावसाळ्या दिवसात आपल्याला जागा साफ करावी लागणारच आहे. तर बघूया आता सुरुवात तर करूया. बघूया आपण इकडे बघा मस्त इथे मस्त आहे ना धो आहे आणि त्यामध्ये नंतर आपले आधी आपण सर्व तयार करणार पण नंतर इकडे आहे ना पाण्यात उड्या टाकायच्यात आपल्याला पण. तर बघूया खूप एन्जॉय करायचं आहे मंडळी. धडपडलो रे. तर खूप एन्जॉय करायचे आहेत. तुम्ही शेवटपर्यंत फक्त व्हिडिओ पाहत राहा. ते मंडळी बघतोय आता दुसरे काम केलेलं होतं मी चिरे आहेत ते आता आपण आपल्याला चूल बनवायचे. एक मिनिट पाहिजे ना मिनिट घेऊया ना. बहुत पैसे लागते ते. एक बनवायचं दोन बनवूया. वेगळे चार घे दोन त्याला भाजायला दोनच लाल ठेवायची ना वर. तर म्हणजे आपली आता चूल तयार करून झालेली आहे आणि आता आपल्या कामाला सुरुवात झाली. तिकडे दादा पण बघा टेंट लावतो. तिकडे दादाने पण टेंट लावायला घेतला आहे. टेंट पण आपण सोबत घेऊन आलो आहे. बघूया थोडीशी एक वेगळी मजा करायची आपल्याला. तर पाहत राहा. बघतोय मंडळी आपली कामाची तर सुरुवात झालेली आहे आणि पावसाने पण थोडी रिमझिम सुरुवात केलेली आहे बघू शकतो. आणि आपलं घरसुद्धा तयार झालं आहे. टेंट लावलं आहे आपण. तर पाऊस आला तर लगेच त्या घरात आपल्याला पळायचं आहे. आणि बघूया आता आपण इकडे सर्व आपली तयारी झाली. इकडे साफसफाई करून आपण चूल मांडले आणि पाऊस जरा थोडा वाढतोय. काय माहीत आज पार्टीचा आजचा माहीत नाही. मागच्या वर्षी जर का म्हणजे मागच्या तिघच साली जसं पावसाने आमचा प्लॅन वाट लावून टाकला प्लॅनची. आता काय करायला माहीत नाही. तर बघूया. तर बघतोय मुकेश दादाने सुरुवात केली आणि दादा पण मयूरदा पण आहे. कोळंबी धुवायला सुरुवात केली साफ करायला. रोशन साईड लाव ना. तर कोळंबी साफ करायची सुरुवात झाली. अरे पाण्यात सोडू नको पळतील नाही तर. खूप मस्त मोठी मोठी कोळंबी आपण घेऊन आलोय बघू शकतो. अस्सल मस्त ताजी फ्रेश एकदम. आपण हरणाई बंदरामध्ये जाऊन घेतलेले आहे स्पेशली. हरणाई बंदरामध्ये सकाळ गेलो होतो. आता काहीतरी 11 वाजायला आले असतील पण आता आपल्या पार्टीची सुरुवात होते. आम्ही चौघेच जण मस्त एन्जॉय करणार. तर आता धुवून झाले कोळंबी. आपण कोळंबी बाजूला ठेवूया आणि दादा आहे ना तिकडे ते बघा. दादा तिकडे चिकन व्यवस्थित करतोय साफ करायचं आहे आपल्याला. बघतोय आता टोपाला लेवण देतोय कारण आपल्याला आहे ना चुलीवर जेवण बनवायचं आहे. गॅस नाही आपल्याकडे इथं आणि टोप काला व्हायला नको आपल्या घासायला त्रास नको व्हायला म्हणून हे सर्व पराक्रम केलेले आहेत. तर आता ठेवूया चुलीवर नेऊन टोप. तर मंडई कोळंबी साफ करायला घेतले कधी केलेली नाही पहिल्यांदाच करतोय. आणि जोडीला आपला मुकेश दादा तर आहेत कारण आपल्याला तेवढी काही जमत नाही कधी केलेली नाही. पण मुकेश दादाच्या जोडीला करून बघतोय कारण सगळ्यांनी मदत केल्याशिवाय लवकर आपलं काम पण होणार नाही आणि खायला मिळणार नाही. तर चला इकडे दादा पण आहे आणि दादा मॅग्नेट करतोय. तर आपण तिकडे चिकनची तयारी सुरू आहे. तिकडे रोशन तिकडे कांदा काय कापतोय रे बटाटा आणि टोमॅटो कापतोय. तिकडे तयारी चालू आहे. तर बघतोय मंडळी दादा मॅरिनेट करतोय आणि दही वगैरे टाकून झालेलं आहे. अंडा फोडला आहे. इकडे आपली कोळंबी साफ करायचं काम चालू आहे. थोडंसं उठून व्हिडिओ घ्यायला आलोय. तर रोशन तर तिकडे बसलाय एकदम मस्त.
आणि नदीवरचं वातावरण बघा असं भारी वाटतं एकदम. पार्टीचा स्पॉट पण जबरदस्त झाला आहे आजचा आणि वातावरण पण चांगलं आहे. पाऊस असाच थांबून राहायला पाहिजे आमची पार्टी पूर्ण होईपर्यंत, कारण इकडे आता पाण्याचं काही कमी नाही. आंघोळ करायला मस्त समोर ढो आहेच, तर तिकडे आपण नंतरला उड्या टाकायच्यात आपल्याला. चला लवकर लवकर शिजूया. इकडे आहे ना आपला भात पण शिजायला ठेवलेला आहे. भात शिजत आला आहे, बघूया आपण. आणि बघू शकतो मस्त चूल तर पेटवलेली आहे. इकडे भात पण तयार झाला आहे. तर मंडळी या सर्वांनी आपल्या पार्टीचा आनंद घ्यायला आणि आपलं मस्त काम चालूच आहे. तर मंडळी बघू शकतो आपण आपल्याकडे 2 स्पेशल कुक आहेत. रोशन आणि मुकेश दादा. आणि फोडणीची तयारी चालू आहे. अरे वा, वाटण वगैरे आहेत ना, भाजून घेत आहेत मस्त. बघूया झणझणीत एकदम. आपले कुकच असे आहेत ना की आजची पार्टी अशी होणार आहे ना, एक नंबर एकदम झणझणीत. तुम्ही बघाच फक्त. तर मंडळी बघू शकतो आपण मागे टेंट तर लावलेला आहे, पण टेंटमध्ये काय आहे बघूया. आपण पावसासाठीच घेऊन आलो आहे, कारण आपलं सामान वगैरे आतमध्ये सोयीस्करपणे राहील म्हणून. तर बघूया आतमध्ये काय ठेवलं आहे. असं नदीचा व्ह्यू तर आहे, आपण बघूया. ओपन करूया. ओपन केलं आहे. आतमध्ये काय आहे, इकडे पॉवर बँक आताच मी चार्जिंग लावला होता तर काढला मोबाईल. बॅग आहे माझी. तिकडे कपडे आहेत, कारण पाण्यात भिजायचं आहे आपल्याला. टॉवेल वगैरे आणलाय. हा रेनकोट काढून ठेवला इथे. आणि टेंटची पिशवी. आणि बाकीचं पाऊस नाही म्हणून बाकीचं सामान तर आपलं बाहेरच आहे. नाहीतर आता ते पण सामान आपलं आहे ना आतमध्येच आपण ठेवलेलं असतं. तर बघूया. इकडे आहे ना आपले सुरुवाती झालेली आहे. जवळजवळ म्हणजे चिकनचा रस्सा बनतोय आपला. मंडळी एकीकडे आपलं जेवण तर तयार होतंयच, पण एकीकडे आहे ना राहवत नाही हो, राहवत नाही. नदीत
पाण्यात एक उडी टाकून येतो, कारण इकडे जेवण होत आहे. काम पण बऱ्यापैकी माझं झालेलं आहे. आता व्हिडिओ करता करता म्हटलं कधीपासून वाट बघतोय, पण आपल्याला आता शिजल्याशिवाय खाणार नाही आणि थोडंसं पाण्यात आपल्याला भिजायचंच आहे. तर जाऊया. आता भिजलो काय नंतर भिजलो काय, शेवटी एकच आहे, कारण भिजणार तर आहे. आणि जेवण बनवून पहिलेही पाण्यात उडी टाकल्याशिवाय काही खाणार नाही. तर चला एक उडी टाकून येतो आणि नंतरला बघूया. तर मंडई आलो एक उडी टाकून आणि बघितलं येताना कसे पाय सरत आहेत, कारण पावण्यात भिजलेत पण पाय आणि दगडी पण गुळगुळीत आहेत नदीतल्या. तर पाय सरकत होते येताना, पण येतात बाहेर पण आलो तर आलो शहरात भिजून. तर मंडई आता आपण बघू शकतो, आता कोळंबी फ्राय करायची सुरुवात झालेली आहे. पहिली थोडीशी ट्राय केलेली आहे बघितलं आहे, आणि आता दादा कोळंबी सोडतोय तेलात. आणि आमच्या इकडं मेन कुक बघूया. तर बघू शकतो इथे आपली कोळंबी फ्राय केली होती, ते काढलेले टेस्ट करून बघूया आपण. तर मंडळी बघूया आपण कोळंबी फ्राय केलेली आहे ती टेस्ट करून. एक नंबर झाले, छान झाले मंडई, एक नंबर झाले. तर मंडई ठरल्याप्रमाणे अगदी आपण बघू शकतो दादा, मयूर दादा आणि मुकेश दादा दोघे जण पाण्यात गेलेले आहेत, कारण जेवायच्या आधी आपल्याला पाण्यात उडी मारायची होती, पाण्यात अंघोळ करून यायचं होतं. आणि मी मगाशी आलोय आणि आता लागले भूक, त्यामुळे मी आता काही पाण्यात जात नाही आधी. आता जेवून नंतरला पाण्यात जी काय एन्जॉयमेंट आहे ना ती करणार आहे. तर ते बघा ते दोघे जण तिकडे अंघोळ करतायत. रोशन आणि मी इकडे बाहेरच उभा आहोत काठावर. हा केवढं पाणी आहे, केवढं? हा छाती एवढा. अरे वा, अरे बुडाला मुकेशदा बुडाला. लवकर बाहेर पडा, भूक लागले. तर मंडई चला आता भूक लागले, जेवायला या. आम्ही आता जेवतोय, तुम्ही पण या आमच्यासोबत जेवायला. मस्त पार्टीचं जेवण, मस्त झणझणीत. आपले खूप आपण मगाशी बघितलं तर एक नंबर जेवण बनवलेलं आहे. बघूया आता आपण, खायचं आहे. पोटात कावळे ओरडत आहेत आणि तोंडाला पण पाणी सुटलंय. तर आता बघूया आपण काय आहे पुढ्यात वाढलेलं. तर मंडई बघतोय आपली पूर्ण तयारी झालेली आहे जेवणाची, आणि आता या जेवायला. आपण बघतोय ताट वाढलेलं आहे आणि आपल्याकडे पाव पण आणखीन एक्स्ट्रा आहेतच. सोपात बघा चिकन, बघा काय मस्त झणझणीत. आणि या आता खाऊया आपण. तर या मंडळी पार्टीचा आनंद घ्यायला जेवायला. सोबत थम्सअप पण आहे, थम्सअप आहे, ओनली थम्सअप. काय मिक्स वगैरे काय केलेलं नाही. कुठे आहे? हा बघ दिसतोय. बोलाव, जेवायला बोलाव ना, एकटा काय जेवतो रे. हा तर चला या जेवायला. तर या मंडई प्रत्येकाला 2-2 वाट्या चिकन आणि आणखीन टोप तर भरलेलाच आहे. मस्त कोळंबी फ्राय, चिकनचा रस्सा, पाव, शेजवान सॉस आहे मस्त. चला सुरुवात करूया. तर या मंडई जेवायला. बघूया आता
कशी टेस्ट आहे? अरे एक नंबर. टेस्ट दा आजचे प्रमुख शेफ मास्टर शेफ मस्त झाला एक नंबर. आम्ही तुम्हाला मदत केली रे. कांदा कापला आणि टोमॅटो कापला फक्त. अजून काय मंडई फ्राय केली कोळंबी खातोय. मस्त झाले. त्याच्या हाताला चव आहे. आणि मंडई रानात आणि एकदम पावसाळी दिवसात नदीच्या काठी बसून पार्टी करतोय. एक नंबर भारी वाटतंय. एकदम मस्त आहे. बघू शकता ते भारी वाटतंय. हे दिवस आहेत ना रोज रोज नाही येत, कधीतरी येतात. वर्षातून एकदा दोनदा. वर्षातून एकदा यायला भेटतं. मजा खूपच भारी. जास्त लोक नाही आहेत, सर्व मुंबईला गेले. तर मंडई झालंय फायनली जेवण. दोघे जण भाऊ उठलेत आणि आम्ही दोघे जण अजून जेवतोय. बहुतेक संपलाय, थोडंसंच बाकी राहिलंय. पटापट संपवून घेतो आणि आपला टेंट आहेच, जरा 5 मिनिट विश्रांती करतो आणि नंतर पुन्हा एकदा पाण्यात उड्या मारतो. तर मंडई आता टेंटमध्ये येऊन बसलोय आणि बाकी सर्वांचं आपलं जेवण झालेलं आहे. तर आता मस्त ताणून देतो, थोडा वेळ आराम करूया टेंटमध्ये. हां, पोटभर मस्त दाबून जेवलेलो आहे, खाल्लंय. आणि आता आहे ना थोडा वेळ आराम केल्याशिवाय पण काय करमणार नाही, कारण खाल्लेलं थोडं शांती पाहिजे खाल्ल्यावर. आणि नंतर थोड्या वेळानं आपण पुन्हा पाण्यात जाणार आहोत उड्या मारायला. तर आहे अजून तर मी एकटं झालो आहे. बघूया मुकेशला पण येईल आतमध्ये. आराम करतो तोपर्यंत तुम्ही पाहत राहा. लाईक केलं नसेल तर लाईक करा आपल्या व्हिडिओला. चला बघूया अजून व्हिडिओ आपल्या पुढे कंटिन्यू करायला. म्हणजे बघतोय आता आपण दादा आणि रोशन दोघे जण पाण्यात आहेत. ये बाहेर ये, मार ना रोशन, परत उडी मार ना. मंडई बघतोय आपण दादा आणि रोशन तर गेलेत पाण्यात. अरे तो पाय लागला त्याचा कातलावर. तर आपण पण जाऊया आता. मस्त जरा थोडा वेळ एन्जॉय करूया पाण्यामध्ये आणि नंतर मग घरी जायला निघू. सर्व आवरावर करायचे, सर्व सामान घेऊन आपल्या घरी जावं लागेल पुन्हा. जसं सामान घेऊन आलो होतो तसं. बघा दादा बाहेर येऊन बसला, रोशन मस्त पाण्यात कसा आनंद घेतोय पाण्याचा. हा हा हा, नदीतला आनंद, नदीत पोहण्याचा, आंघोळ करण्याचा आनंद, मज्जा. अरे वा, चला आपण पण जाऊया. मजा येते, मजा येते. येऊ काय कॅमेरा घेऊन? तर मंडई आपली शूटिंग मोबाईलवर चालू आहे, म्हणून आपण आपण मोबाईल इकडे बाहेर ठेवूया काठावरती. आणि मी सुद्धा आता जातो पाण्यात.
तर मंडळी आता मस्त आंघोळ वगैरे करून झालेले आहे जेवल्यानंतर, आणि आता सर्व पॅकअप करायचं आहे. फक्त सर्व आता आवरावर चाललंय भराभर, सर्व गुंडलतो आता आणि आता घरी घेऊन जातो. तर आपला टेंट सुद्धा आहे तो पण आता आपल्याला बंद करायचा आहे. तर मंडळी आपण नदीवर येऊन पार्टी केली आणि खूप सारी मजा केलेली आहे. आपल्या व्हिडिओतून तुम्ही सर्वांनी पाहिली. आता आपलं सर्व पॅकिंग चालू आहे आणि आता आपण निघतोय घरी जायला, कारण बघतोय आपण जेवढं सामान आणलं होतं फक्त जेवढं खाल्लं ते कमी झालं, बाकीचं मात्र सामान आपल्याला पुन्हा टोप वगैरे जे आणलं होतं ते आपल्याला घेऊन जायचं आहे. तर चला जाऊया, आता निघतोय थोड्या वेळात, अजून थोडं आवरावर सुरूच आहे. तर झाले बहुतेक जवळजवळ, आता निघतोय घरी जायला. तर मंडळी बघू शकता आता आपण आहे ना निघालोय घरी. तर सकाळी जसं सर्व घेऊन आलो होतो साहित्य टोप वगैरे, तसंच आता पुन्हा घरी घेऊन चाललोय. सोबत कचरा सुद्धा आपण घरीच घेऊन चाललोय, कारण हा टेंट आहे हातात आणि कचरा आहे, तर ते सुद्धा आपण घरी घेऊन चाललेलो आहोत. कारण इकडे तिकडे आपण नदीवर कचरा करण्यापेक्षा आपण घरीच घेऊन जातोय. आणि आजचा व्हिडिओ तर एकदम स्पेशल होता, भारी होता. तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आजच्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आहे ना आजचा व्हिडिओ तुम्ही शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवर जर कोण नवीन असाल तर नक्कीच आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका. तर आपल्या चॅनलवर कोकणातील अशाच नवनवीन व्हिडिओ येत असतात. तर त्या सगळ्या व्हिडिओंचा आनंद घेत राहा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय शिवराय.